नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलला व्लॉग येत नव्हता, व्हिडिओ येत नव्हते। तर आज बऱ्याच दिवसानंतर फिरायला चाललो आहे। तर आज बघू काय काय येते। आज जाणार आहे आम्ही रेस्टोन रिसॉर्टला वाईला। तर चला बघूया। नमस्कार, तर आता आपण हॉटेल विठ्ठल कामत येथे चहा आणि नाश्त्यासाठी थांबलो आहे। आता इथून चहा नाश्ता करून आपण निघतोय पुढे। बघू शकता हा आहे कृष्णा नदीचा घाट। इथे बऱ्याच मूवीची शूटिंग झाली आहे, गंगाजल, स्वदेश। इथे बघून तुमच्या लक्षात येईलच। तर आता जस्ट आपण रिसॉर्टमध्ये पोहोचलो आहोत। तुम्ही बघू शकता इथे रिसॉर्ट रेस्टोन याला काय म्हणतात तर तुम्हाला कळलंच असेल। हे बघू शकता रूम्स वगैरे तुम्हाला दाखवलंच मी आतमध्ये फिरून नंतर। हे तुम्ही साईडचं वातावरण बघू शकता किती मस्त एकदम ह्या साईडचं वातावरण। तर आता थोडासा आराम करून आम्ही निघालेलो आहोत क्रिकेट वगैरे खेळायला। थोडं रिसॉर्ट पण एक्सप्लोर करतो कसं काय आहे। बघू शकता तुम्ही ह्या साईडला सगळं वातावरण एक नंबर आहे। तुम्ही बघू शकता आता इकडे स्विमिंग पूल वगैरे या साईडला। थोडा वेळ आता स्विमिंग वगैरे करणार आहे आम्ही। आता आलोय थोडंसं क्रिकेट वगैरे खेळणार आहे आणि त्याच्यानंतर स्विमिंग करणार आहे। इथे वरती तुम्ही ह्या साईडला बघू शकता, तिथे आम्ही लास्ट टाइम ट्रेकिंगसाठी गेलो होतो सकाळी। तर आता ह्यावेळेस पण जाईल आणि रात्री काय ॲक्टिव्हिटी वगैरे होतील तर ते एक बघूया। इकडे बघू शकता तुम्ही सगळ्यांचे रूम आहेत ह्या साईडला। या साईडला खूप मस्त एक सगळीकडे वातावरण। रूम्स पण खूप छान यांनी डेव्हलप केल्यात, सगळे रेड स्टोननी बनवले, त्याच्यामुळे ह्याला बहुतेक रेड स्टोन रिसॉर्ट असं नाव ठेवले बहुतेक यांनी। मस्त आहे पण। चला तुम्हाला रूम दाखवतो एकदा आतून। हे बघू शकता तुम्ही इथे टी व्ही वगैरे ठेवलाय। या साईडला पूर्ण जंगलची साईड आहे इकडे, आणि मस्त इकडे बेड वगैरे, AC पण मस्त आहे। बघू शकता ते टेबल आणि खुर्च्या आहेत चहा वगैरे पिण्यासाठी। आणि ह्या साईडला मिरर आहे आणि ह्या मिररमध्ये मी बघू शकता। तर मस्त आहे वातावरण वगैरे या साईडचं। इथे मस्त मासे वगैरे ठेवलेत, मासे पण मस्त आनंद घेतात त्या निसर्गाचा। इथून वरती जातो आता जरा। या साईडला काय केलंय ते जरा एक्सप्लोर करतो थोडंसं। बघूया या साईडला काय। वाव खूप मस्त आहे या साईडला। वाव ह्या साईडला डोंगर मस्त आणि मागे धरण आहे की नदी आहे काय माहिती। हलतोय थोडंसं, मागे जातो परत। तिथे त्यांनी छोटंसं शेततळ पण केलेलं आहे। या साईडला रूम्स आणि डायनिंग हॉल आहे, इथे जेवण वगैरे करतात सगळे। गरम खेळ रहे। या साईडला पूर्ण जंगल आहे। तिथे स्विमिंग पूल मगाशी दाखवलेला तुम्हाला मी तो। त्या साईडला वरती धबधबा वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा आम्ही तिकडे वरती ट्रेकिंगला गेलो होतो गेल्या वर्षी, ह्यावेळेस पण तिकडे जाणार आहे ट्रेकिंगला वगैरे। तिथे मगाशी क्रिकेट वगैरे खेळलो आम्ही। खूप हे आमचं प्लेन तयार झाले, तुम्ही बघू शकता एक नंबर। तर आता चाललोय मी स्विमिंग करायला स्विमिंग पूल मध्ये। काही जण तिथे पोहतात आहे, आता मी पण चाललोय। हे पण आता तर आता मस्त मी चिल करतो इथे। स्विमिंग झालंय माझं।
नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही आता इकडचं वातावरण बघा कसं आहे. तुम्हाला ह्याचं वातावरण दाखवतो. खूप मस्त ढग वगैरे उतरलेत खाली. तर त्या साईडला वरती जाऊन तुम्हाला जरा दाखवतो इकडचं वातावरण. काही जण गेलेत वरती. आता आम्हाला ट्रेकिंगला जायचं आहे, पण अजून बरेच जण उठलेले नाही आहेत. सो आता बघू किती लेट होते काय माहिती. 1:30 बजे आए हम 1:30 सोने के लिए बंद होने के बाद तुरंत चालू बघितला का मोर तो तिकडे कुठे इकडे इकडे होतो दिसणार आहे का आता? ऐसे घूमते फिर ऐसे खेळत होते. लास्ट टाइमला सनलाइट इथे लहान मुलांना खेळण्यासाठी मी असे झोके घसरगुंडी वगैरे सोय केलेली आहे. लहान मुलं वगैरे असतील तर म्हणजे त्यांना इथे बोर होणार नाही. इथे या साईडला मेन गेट आहे. इथूनच आम्ही आतमध्ये आलो होतो आणि ते सगळं चेकिंगचं वगैरे प्रोसेस इथं करावं लागते इथे. इथून पुढे गेले की डाव्या साईडला आमची रूम आहे. इथे त्यांनी डायनिंग हॉलमध्ये मस्त संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे हे जुन्या काळातील काही गोष्टी त्यांनी एक्सप्लोअर केल्या आहेत. हे पोतराज वगैरे बघू शकता तुम्ही कसं एक्सप्लोअर केलं त्यांनी. हे वासुदेव असायच्या आधी, आता क्वचितच येतात ते वारकरी. हे हिंदीवाले, हे गोंधळी. तर आत्ता आम्ही आलो आहोत नदीच्या किनारी. इथे या साईडला एक नदी आहे. तर इथे ह्या साईडला मागे बघू शकता इथे नदी आहे. इकडे आज सकाळ सकाळ पावसाने आगमन केलेलं आहे. आज आम्ही निघालो होतो पण पाऊस सकाळ सकाळ चालू झालाय. बंद होईल का नाही काही सांगता येत नाही. खूप जोरात चालू आहे पाऊस. नमस्कार आणि गुड मॉर्निंग. आज आमचा रिसॉर्टचा 3रा दिवस आहे. आज आमचं इथून चेकआउट होणार आहे. तर आता चहा आणि नाश्ता करून आम्ही निघणार इथून. तर निघायच्या आधीच पावसाने हजेरी लावली आणि सगळीकडे ओलं ओलं करून टाकले. आता चहा प्यायला चाललोय. तर 10:30 काकडला काहीतरी आमचा चेकआउट टाईम आहे आणि सगळे अजून झोपलेलेच आहेत. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग.
नमस्कार. तर आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि आता आमचा चेकआउट झालेला आहे. तर बस येतात आहे आणि बस आल्या की आता आम्ही निघतो इथून. हे यांचं इथे इनगेट आहे.